कारापूर सरवण हांगासर जे लोढा प्रोजेक्टाच्या विरोधात आंदोलन चल्ला ताचो आयज 9वो दीस। एक बरी गजाल जेन्ना मनशाक आपल्या अस्तित्वाचो भान येता, आपल्या अस्तित्वाची काळजी दिसता, तेन्ना मनीस हो पेटोवन उठता। म्हटल्यार ज्या कारापूर सरवणातले लोक इतली वर्सां इतल्यो पिढ्यो ज्या राणे फॅमिलीक आदर करताले, ज्या राणे फॅमिलीक मानताले, त्याच राणे फॅमिलीच्या विरोधान आयज हो सर्वसामान्य गोंयकार आयज पेटून उठल्या। राणे हे तांचे मोकाजदार, तांच्या आश्रया खाला इतल्यो पिढ्यो तांच्यो गेल्यो। आपलो जमीनदार म्हणून सदांच तांणी राणे फॅमिलीचो रिस्पेक्ट दवरलो, पुणून होच आपलो जमीनदार आयज आपल्याच भवितव्याच्या पोटा आड येयला ही जाणीव आता कारापूरच्या लोकांक जावपाक लागल्या। कारापूर हो सुंदर पर्यावरणान नटलेलो कृषी प्रधान अशा पद्धतीचो हो गांव आणि ह्या गावान सुमारे 5.5 लाख स्क्वेअर मीटर जमीन विश्वजीत राणे आणि लोढा या कंपनीक विकल्या आणि त्या जाग्यार एक भव्य अशा पद्धतीचो प्रोजेक्ट येता। त्या प्रोजेक्टाच्या नावार पुराय ह्या 5.5 लाख स्क्वेअर मीटर जमिनीचे टोटल कॉन्क्रिटायझेशन करपाचो घाट या कंपनीन घातला आणि तसे जर जायत जाल्यार हो गांव पुरायपणान नष्ट जातलो। कारापूर गांवची ग्राम दैवत श्री शांतादुर्गा देवीच्या प्रांगणातूच माटो घालून हे लोक आयज आंदोलन करतात आणि 9वो दीस या आंदोलनाक व्हडा प्रमाणात सपोर्ट मेळत आसा। सुरवातेक काय मोजक्याच गांवच्या लोकांनी हे आंदोलन सुरू केले, म्हणून आयच्या घडयेक सगळे घटक आता ह्या आंदोलनाक सपोर्ट करपाक लागले। कारापूर गांवचे देवपण जे आसा ते 12 गांवकार वांगडी आणि तातून मुखेल म्हणतात ते गांवकार आणि हेर वांगडी असे मिळून 12 गांवकारांचे हे देवपण हे गांवपण। आणि ह्या देवस्थानाचे अध्यक्ष हे कायमस्वरूपी प्रतापसिंग राणे, बिकॉज ते त्या गावचे मोकाजदार, आणि विश्वजीत राणे हे त्या देवस्थानाचे कार्याध्यक्ष। आता पयर देवीचो वाडदीस जालो, म्हणून प्रतापसिंग राणे येवपाक शकूंक ना बिकॉज ऑफ हिज हेल्थ रिजन्स, म्हणून विश्वजीत राणे त्या दिसा येयल्ले ना, कारण त्या देवळाच्या मुखारूच हे लोक आंदोलन करतात। म्हणटकूच जो मान हो त्या राणे फॅमिलीक त्या अशा सणाच्या बाबतीत आसा, तो मान कोणाक तरी हेर लोकांक दिवपाची पाळी ही आयज त्या फॅमिलीचेर येयल्ली आसा। पयली मुखेलपणान जे मुख्य गांवकार जे असले ते गांवकारूय आता ह्या आंदोलनान सक्रियपणान वांटेकार जाल्ल्या कारणान ह्या आंदोलनाची ताकद ही दिसान दीस वाढत आसा। आता चिमलाचे आंदोलन 44 दीस जाले, मीराबागाचे आंदोलन 49 दीस जाले, म्हणटकूच ह्या कारापूरकारांक 50 दिसा परस चड आंदोलन करपाक सरकार मेकळीक दितले काय कितें, तो मेरेन सरकार त्याच्याकडे लक्ष दिवचे ना काय कितें असो आता प्रश्न पडटा। जे गरीब लोक आयज तांणी त्या प्रोजेक्टाच्या निमतान पळयल्ले आसा की हो प्रोजेक्ट जर जायत जाल्यार पुरायपणान आमच्या भुरग्यांचे भविष्य हे टोटलपणान उद्ध्वस्त जावपाची शक्यता आहा। ज्यो काजी, ज्यो शेतां, ज्यो बागायती लोक त्या जाग्याचेर त्या जमनींनी करताले, त्या लोकांक आयज पुरायपणान कंपाऊंड घालून सगळे त्यांच्यो पारंपरीक वाटो हो आडयल्ले आसात। जे नवे प्रश्न थंय निर्माण जातले, पॉल्युशनाचे प्रश्न निर्माण जातले, पर्यावरणाच्या हानीचे प्रश्न निर्माण जातले, नॅचरल वॉटर रिसोर्सिस जे त्या प्रकल्पा खातीर उद्ध्वस्त जातले, तियारीचो जे उदक खरे म्हटल्यार हे उदक शेता खातीर वापरपाक जाय ते उदक आयज थंय कन्स्ट्रक्शनाच्या त्या कामा खातीर वापरले वयता। अशे बिनधास्तपणान सर इलिगॅलिटीज थंय सुरू आसात, त्यो जर तश्यो रावल्यो जाल्यार गांव हो पुरायपणान नष्ट जातलो। गांवच्या भावी पिढयेक थंय कांयच उरचें ना हाची चिंता ही ते लोक करतात आणि त्याच पोट तिडकीन ते लोक आयज त्या आंदोलनात सक्रिय जाल्ले आमकां पळोवपाक मेळटात। ज्या तरेन त्यो अस्तुरी कारापूरच्यो उलोवपाक लागल्यात आणि ज्या तरेन पोटांसून तांचे जे उलोवप चल्लां ते जर आयकलें जाल्यार खंयचोय गोंयकार हो डिस्टर्ब जाल्या शिवाय रावचो ना। कितल्योश्योच पिढ्यो ज्या राणे फॅमिलीचो आदर सन्मान ह्या लोकांनी केल्यो, त्या राणे फॅमिलीच्या विशयी अशा तरेन पोट तिडकीन उलोवपाची वेळ ही तांचेर आयलीच कित्याक हाचो विचार किमान राणे फॅमिलीन म्हाका दिसता आता करचो पडटलो।
हे कित्याक हो सगळो अट्टहास कित्याक लागून? पैशाची खरीच गरज पडली म्हणून अशा पद्धतीन हे सगळे घडले काय कितें? ती तांची प्रायव्हेट जमीन ते कितेंय करपाक शकतात असो जर आमी विचार केलो जाल्यार गोंयांतले कितलेशेच गांव हे कांय एकाच फॅमिलीचे आसात. म्हणटकूच त्या फॅमिलीन त्या गांवांतल्या आपल्यो जमनी कोणायकूय विकच्यो आणि सगळ्या लोकांक फोंडान घालचे अशें जावपाक शकता काय कितें? जो गांव आसा त्या गांवांतल्या लोकांक जो मेरेन तुमी विश्वासान घेवचे ना, कारण तांच्या जीवनाचेर तांच्या लायफाचेर परिणाम जावपी गजाली जेन्ना त्या गांवांत घडटल्यो त्यो मागीर बऱ्यो वायट ताचो परिणाम त्या लोकांक भोगचो पडटलो. तुजी जमीन जरी आसली आणि पुराय तुमकां जरी कोणायकूय विकपाचो अधिकार आसलो पूण त्या जमनीन कितें घेतलें हाचो निर्णय घेवपाचो अधिकार त्या गांवांतल्या लोकांक वयता आणि तांकां विचारल्या शिवाय तांकां विश्वासान घेतल्या शिवाय ह्यो सगळ्यो गजाली जावपाक जायना हे तितलेंच खरें. कारापूरकारांनी खरें म्हटल्यार सगळ्यान व्हडलो हो लढो दिला. खंयचोय सरकारी प्रकल्प ताका विरोध करप खूप सोपें, पुणून हांगासर प्रायव्हेट प्रोजेक्ट तो सुद्धा त्या गांवचो मोकाजदाराचो प्रोजेक्ट तो मोकाजदार आयज सरकारान 2 नंबराचेर मंत्री आसलेलो मनीस, सगळ्यात चड कार्यकाळ मुख्यमंत्री असलेले त्याच कुटुंबातले मनीस, इतलो व्हडलो मनीस आणि ह्या एक्क्या व्हडल्या मनशाच्या विरोधात हो गरीब सामान्य कारापूरकार आयज पेटोन उठला. त्यांच्या धाडसाक खरें म्हटल्यार सॅल्यूटूच करपाक जाय. आता मुखेलपणान आमी मिराबाग पळयले, आमी चिमला पळयले, आमी शिरदोनच्या आंदोलनान पळयले, आता धारबांदोडा हांगासर पाळसकट्टा मोले हांगासर जे पार्सेकर पोल्ट्री फॉर्माच्या विरोधान जे थंय आंदोलन सुरू आसा त्यावूय आंदोलनान आमी पळयले की व्हडा प्रमाणात बायलां ही मुखेलपणान भायर सरलेली आसात आणि ती व्यक्त जावपाक लागल्या. आणि बायलां जेन्ना व्यक्त जाता तेन्ना स्त्री शक्ती ही कितें आसता ती तातूंतल्यान आमकां दिसून येता. आयज देशभरान भाजपा सरकारा कडल्यान सगळीकडे नारी वंदन अधिनियम म्हटल्यार महिला खातीर लोकसभेन आणि विधानसभेन आरक्षण दिवपाच्या संदर्भातले जे विधेयक आसा त्या संदर्भात आयज चर्चा सुरू जाल्या. सगळ्या बीजेपीच्या लिडरांनी आपापल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्माचेर नारी शक्तीचो कसो विकास जातलो ह्या आरक्षणा खातीर, कशी प्रगती जातली त्यांची हाचे पोस्ट आणि व्हडले व्हडले फोटो घालपाचे सत्र सुरू जाल्ले आसा. पुणून त्याच बीजेपी हांव विचारपाक सोदता की ह्या आंदोलनांतल्यान ह्यो ज्यो गोंयच्यो अस्तुरी, ह्या गोंयच्यो ज्यो नारी शक्ती आसात त्यो आयज तळमळटात, आयज ते रडटात, जाल्यार तांचो आवाज तांचे रडणे तुमच्या कानार पडना आणि तुम्ही व्हडले व्हडले फोटो घालून थंय नारी वंदनाच्यो ज्यो बडायो मारतात हे सोंपता काय कितें? आयज बीजेपी महिला मोर्चाच्यो अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर आसात, एक सक्रिय आणि एक्टिव्ह अशा पद्धतीच्यो त्यो फुडारी. 2 फावट झेडपीचेर ते निवडून आयले. दक्षिण गोंयच्यो झेडपी अध्यक्ष म्हणूनही ताणें काम केलेले आसा आणि ताचीच पावती म्हणून तांकां आयज महिला मोर्चाचे अध्यक्षपद हे फावो जाल्लें आसा. पुणून मॅडम सुवर्णा तेंडुलकर ह्यो सावर्डा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताले आणि त्याच मतदारसंघातल्या पालसकट्टा मोले हांगासर ज्यो बायलो आयज आंदोलनाक ज्यो बसल्या जाल्यार त्या बायलांची विचारपूस करपाक मॅडम सुवर्णा तेंडुलकर हांकां फावना. हे कितें म्हणपाचें? किमान वचोन तांचे म्हणणे तरी आयकून घेया. तांचे म्हणणे तुमकां जर पटलें जाल्यार सरकारा कडेन उलोवन तांचे प्रश्न सोडोवपा खातीर तरी प्रयत्न करा. म्हटल्यार सत्तेन आयल्या उपरांत ह्यो भाजपाच्यो महिला मोर्चाच्यो कार्यकर्त्यो आणि ज्यो नेते आसात ते इंडोर कार्यकर्ते जाल्ले आसात. भायर आता रस्त्यार ते दिसत ना. ज्या विरोधान असताना कायम स्वरूपी बारीक सारीक विशया वयल्यान रस्त्यार देवन लोकां खातीर झगडपी महिला मोर्चा आयज इंडोर बंदिस्त कित्याक लागून जालो? तुमकां स्वतंत्र ना काय कितें? लोकांचे विशय नाजाल्यार बायलांचे विशय हाताळपाचे. एकीकडे नारी वंदन आणि नारी शक्ती म्हणून व्हडले व्हडले पोस्ट तुम्ही सोशल मिडियाचेर घालतात जाल्यार तीच नारी आयज हांगासर रस्त्यार देंवल्या. तीच नारी हांगासर आपल्याचेर जाल्ल्या अन्यायाच्या आड आयज पोट तिडकीन उलयता जाल्यार त्या नारीच्या फाटल्यान रावप हे भाजपाच्या महिला मोर्चाच्या फुडाऱ्यांचे कर्तव्य थाराना काय कितें? मॅडम सुवर्णा तेंडुलकर तांच्याच मतदारसंघान आयज ही बायलां अशा पद्धतीन फाटली कितलेशे दीस आंदोलन करतात. मिराबाग तर त्यो पावकूच ना. किमान ह्या पालसकट्टा हांगासर धनगर कम्युनिटीची चडशे लोक थंय आमकां दिसून येतात.
त्या बायलांकडे वचून तांचे विषय समजून घेवप ना म्हटल्यार हे सगळे नारी वंदन, नारी शक्ती ह्यो सगळ्यो भाजपाच्या महिलांकूच लागता, बाकीच्या हेर बायलांक ह्यो सगळ्यो गजाली लागनात काय कितें असो प्रश्न हो आमकां करचो पडटा. महिला मोर्चाचो महिलांकडे इतले दुर्लक्ष कित्याक? कारापूर सरवण हांगासरूय त्या आंदोलनात प्रामुख्यान महिला आसात, जाल्यार तांच्यो महिला लिडर खंय गेल्यो? तांच्यो महिला लिडर वचून तांची भेट कित्याक घेयना? निदान समजून तरी घेयात. आणि तुमकां जर दिसता तुमचे सरकार जे कितें करता ते लोकांच्या भल्या खातीर करता, लोकांच्या विकासा खातीर करता, जाल्यार तुमची ताकद आसपाक जाय लोकांक वचून कन्विन्स करपाक. तुमची ताकद आसपाक जाय लोकांकडे वचून लोकांक पटोवन दिवपाक की तुमचो विकास हो गोंयच्या भल्या खातीर कसो आसा, तुमचो विकास हो गोंयकारां खातीर कित्याक आसा. ते तुम्ही करचे ना. तुम्ही वग्गी बसतले जाल्यार कशें जातलें? हाचोच अर्थ तुम्ही वगी आसात, हाचो अर्थ तुम्ही स्वता कन्विन्स ना की ह्यो सगळ्यो गजाली ह्यो खऱ्योच गोंयच्या भल्या खातीर आसात काय हातूंतल्यान गोंयचें घट्टाण जातलें. आनी तुम्ही वगी रावन ह्यो सगळ्यो गजाली जर तुम्ही पळयतात जाल्यार ह्या सगळ्या पापाचे तुम्ही धनी जातले. जे परिणाम ह्या सगळ्या गजालींचे फाल्यां गोंयकाराचेर जातले त्या सगळ्या परिणामांक तुम्ही जबाबदार आसतले. आणि आमची फुडली पिढी ही तुमकां कायम ह्याच्या बाबतीत दोश दितली, कारण तुमच्या वेळार ह्यो सगळ्यो गजाली जाल्यो अशें म्हणून फुडली पिढी तुमच्याय पिढयेक बोटां दाखोवन ह्या सगळ्या गजालीक दोशी धरतली हे तुम्ही विसरपाक जायना. कारापूरच्या ह्या आंदोलनाक कशा तरेन यश मेळटलें? कारण सरकारातूच मंत्री आसपी मनशाचो हो प्रोजेक्ट जाल्यार मागीर ताचेर उलयतलो कोण? सत्ताधारी पक्षाचो मनीस तर उलोवपाक शकत ना. पूण हांगासर मजेची गजाल, विरोधी पक्षातलो एकूय आमदार त्या कारापुरा अजून पावोंक ना आणि त्या कारापुराच्या विशयाचेर अजून एक शब्दय उलोवंक ना. बारीक सारीक गजालीचेर ट्वीट करपी आणि फेसबुकाचेर रिलां करपी खंय गेले? राणेचो इतको दरारो की तुम्ही विरोधान असताना तुम्ही ताच्या बंगल्याचेर मोर्चा व्हेलो म्हणून व्हडले धाडस केले असं जावपाक शकना. त्या राणेच्या प्रोजेक्टाच्या विरोधान आयज थंयसरले आमचे थळावे कारापूरचे लोक आयज आंदोलनाक बसल्या जाल्यार तांकां वचून मेळपाक तुमकां फावना. कोणाक भितात तुम्ही? इतली दहशत ही राणेची सत्ताधारी पक्षान आणि विरोधकांनी आसा काय कितें? एकूय विरोधी आमदार त्या विशयाचेर कित्याक उलयना? विरोधकांक जर दिसता की तो प्रोजेक्ट हो खरोच गोंया खातीर बरो, कारापूरच्या लोकां खातीर बरो, जाल्यार तशें तरी तोंड उगडा आणि सांगा की ना ना राणेचो प्रोजेक्ट हो गोंया खातीर गरजेचो आसा, तातूंत कांयच चूक ना. तुम्ही वगी रावन मूग घेवन तुम्ही मजा पळयतात काय कितें? जेन्ना लोक आंदोलन करतात खंयच्या तरी विशयाचेर, आपल्याचेर जाल्ल्या अन्यायाच्या विरोधान आवाज काडटात, तेन्ना तांकां सपोर्ट करप हे विरोधी पक्षाचे कर्तव्य थारता. जाल्यार विरोधी पक्ष हांगासर एकूय शब्द कित्याक उलयना? कित्याक अजून एकूय विरोधी पक्षाचो आमदार कारापुरा पावना? हेची जाप ही लोकांक दिवची पडटली. म्हटल्यार तुम्ही भितरल्यान सगळे एकामेकाक बरे आसात काय कितें? बरे आसपाक कांयच वायट ना. आणि राजकारणा खातीर कोणी कोणाकडे वैयक्तीक शत्रुत्व पत्करपाची गरज ना. म्हणून जेन्ना विरोधी पक्ष म्हणून रिस्पॉन्सिबल विरोधी पक्ष आणि विरोधी पक्ष फुडारी म्हणून जेन्ना तुम्ही काम करतले तेन्ना लोकां खातीर कांय बाबतींत सरकाराकडे नाजाल्यार सत्ताधारी पक्षाकडे कोत्रपणां घेवचीच पडटात. कोत्रपणां घेवंक ना जाल्यार तुम्ही लोकांक न्याय मेळोवन दिवपाक शकना. आम्ही पळयला हेच्या पयलीं जे जे विरोधी पक्ष फुडारी जावन गेले तातूंत रमाकांत खलप आसत, काशीनाथ जल्मी आसत, मनोहर पर्रीकर आसत, हेंच्यांनी लोकांचे विषय घेऊन कितल्याशाच आपल्या पॉलिटिकल अपोनंटाकडे व्यक्तिगत पद्धतीचे शत्रुत्व पत्करलेले. मनोहर पर्रीकर हांच्या बाबतीत तर उलोवपाचेच ना, तांणी दर एकल्याकडे शत्रुत्व पत्करलेले. ते कित्या खातीर? तर लोकांक न्याय मेळोवन दिवपा खातीर. आणि तुम्ही बरेपणा साधून हांगासर विरोधी पक्षाचे आमदार म्हणून तुम्ही लोकांक जर ज्ञाना सांगपाक लागले जाल्यार तातूंत कांयच जावपाचें ना. तुमकां ठाम भूमिका घेवची पडटली. लोकां खातीर प्रसंगी तुमकां व्यक्तिगत पद्धतीचे शत्रुत्व एनिमिटी पत्करची पडटली. नाजाल्यार तुम्ही लोकां खातीर काम करिना असो ताचो अर्थ जातलो. सत्ताधारी पक्षाच्या लोकांक तर तोंड उगडपाचे आम्ही विचारूच करपाक शकना. ज्या मतदारसंघात हो विषय चालला त्या मतदारसंघाचे आमदार प्रेमेंद्र शेठ बहुजन समाजाचे प्रतिनिधी
खूप बरें दिसता बहुजन समाजाचे विषय पोट तिडकीन ते विधानसभेत मांडटात. सोऱ्याच्या संदर्भातलो सोऱ्याचे दुष्परिणाम हाचो विषय बिनधास्तपणान निडरपणान सडेतोडपणान मांडपी आमदार प्रेमेन शेट. आयज त्याच बहुजन समाजाचेर हांगासर अन्याय जाता जाल्यार प्रेमेन शेट हांचे तोंड उगडना. तांणी स्वताची जमीन 39A अंडर कन्वर्ट करून घेतलेली आसा म्हणून तांचे तोंड बंद आसा काय कितें? म्हटल्यार स्वताच्या जमनीच्या विशया खातीर आयज तांच्या मतदारांचेर जेन्ना अन्याय जाता तेन्ना त्यांच्या मतदारांच्या अन्याय पयस करपाचे कर्तव्य हे आमदार प्रेमेन शेट हाचे ना काय कितें? मय मतदारसंघाच्या बाबतीत मुख्यमंत्री सदांच ऍक्टिव्ह असतात. तांच्या साखळे मतदारसंघाक हो गांव तेंकलेलो आसा. मुख्यमंत्री कितें उलयतले? कारण विश्वजीत राणेचो खासगी प्रायव्हेट पर्सनल हो प्रोजेक्ट म्हणटकूच मुख्यमंत्र्याचे तोंड बंद. आता विश्वजीत राणेच्या विरोधात थंय सभय जर चल्ल्या जाल्यार मुख्यमंत्र्याक ती आनी म्हाका दिसता एक भेटूच ठरतली. बरेंच जालें म्हणटले चल जावं न्ही 50 दीस ही सभय चलो न्ही. म्हटल्यार इंटरनली तुम्ही एकामेकाचे अशा पद्धतीन तुम्ही एकामेकाच्या विरोधात ही राजकारणां करतात आणि लोकांक जर अशा पद्धतीन तुम्ही वेटीस धरतात जाल्यार म्हाका दिसता कारण हे सगळ्यो गजाली ह्यो आयज मिडियाच्या माध्यमांतल्यान पुराय देशान पुराय जगभरान ह्यो सगळ्यो गजाली जग पळयता की कितें चल्लां हें गोंयान काय म्हणून. म्हटल्यार ह्या सरकारची वृत्ती अशी जाल्या की जग कितेंय म्हणो आणि जगान कितेंय उलोवं आमकां कांयच फरक पडचो ना. आमचो सगळ्यान व्हडलो पक्ष आणि आमच्या पक्षा फाटल्यान इतले लोक आसात. बस आमकां आनी कोणाचीच गरज ना. विरोधकांनी आमच्या वांगडा ना येयल्या जाता. आमकां गरजूच ना विरोधकांची. आम्ही आमच्या बळाचेर सत्ता काबीज करपाक शकता. हो सत्तेचो मत एका म्हणटात सत्तेचो मत आणि सत्तेचो मत जेन्ना खंयच्याय राजकीय पक्षाक चडटा तो मत देंवपाक मातूय वेळ लागना. तुम्ही आयज गोंयकारांच्या अस्तित्वा कडेन खेळटात. नो डाउट विकास हो जावपाकूच जाय. बॅलन्स विकास हो जावपाकूच जाय. सस्टेनेबल विकास हो जावपाकूच जाय. कारण विकास जायना जाल्यार हे चलन जावपाक शकना. नोकऱ्यो रोजगार उदरनिर्वाहाची साधना व्यवसायाच्यो संधी शिकलेल्यांक रोजगाराची संधी ह्यो सगळ्यो मेळपाक जाय. म्हणून ह्या सगळ्या गजालीक लागून मनशाचे अस्तित्व जर नष्ट जाता जाय जाल्यार पेज जेवनूय मनीस सुखी रावपाक शकता. हे तुम्ही लक्षात दवरपाक जाय. कारापूरचो हो विषय ह्या विशयाचो शेवट नेमको कितें लागतलो ही गजाल खूप महत्वाची आसा. तुमकां जर दिसता की हे कारापूरचे लोक थकतले आणि अर्द्यारूच हे आंदोलन सोडून दितले जाल्यार तुम्ही ते विसरपाक जाय. ह्या आंदोलनांतल्यान अशें कांयच अघटीत घडचें न्हू की हे आंदोलन हिंसक जावपाची वेळ हाडू नका. लोकांच्या पाशासाकडे खेळ करू नका. त्या लोकांक कन्विन्स करा. त्या लोकांचे म्हणणे ऐकून घेया आणि कितें तोडगो काढू येता हाचेर विचार करा. आयज ते आंदोलन करतात आणि तुम्ही हांगा फेस्तां करतात म्हटल्यार कांयच किंमत ना काय कितें? लोकांक कांयच किंमत ना. ज्या लोकांचेर अन्याय जाता तांकां कांयच किंमत ना. तुमच्या बरोबर तुमच्या वांगडा नाचतात, पलगां मारतात, फेस्तांनी शबय मारतात ते लोक तुमचे आणि बाकी ज्यांचेर अन्याय जाला आणि जे लोक रडटात ते तुमचे लोक न्हू असो ताचो अर्थ जाता काय कितें? सरकारान पक्षान हेचेर विचार करचो. भाजपाचे अध्यक्ष दामू नाईक बहुजन समाजाचे लीडर आणि बहुजन समाजाचे अध्यक्ष म्हणून तांकां लोक मानतात. दामू नाईक हांणी विचार करचो पडटलो कारण तांच्याच फुडारपणा खाला 2027ची विधानसभा वेंचणूक जातली आणि ह्या विधानसभा वेंचणुकेत जर पक्षाक यश मेळपाक जाय जाल्यार सर्वसामान्य बहुजन समाजाक असो रडोवन तुमकां यश मेळपाक शकना. निमणे त्या अपयशाचे सगळे खापर दामू नाईक हांच्या माथ्यार पडटले आणि दामू नायकाचीच कॅपेबिलिटी नसली म्हणून भाजपाची ही वाताहत जाल्यार अशें म्हणपाक हे सगळे लिडर मेकळे आसतले. सो दामू नाईक हांणी हाचेर खरोच गंभीरपणान विचार करचो. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत 2 फावटी ते मुख्यमंत्री जाले. एक रेकॉर्ड कंटिन्युअस फाटले 7 वर्सां ते मुख्यमंत्री आसात. तिसरो टर्मूय जर ते मुख्यमंत्री जाले जाल्यार तांच्या
या राजकीय कारकिर्दीन आणि एक भांगराचे पान एक जोडले वयतले पुणून सर्वसामान्य लोकांक अशा तरेन रडून सर्वसामान्य लोकांचे अशा तरेन हाल करून गोयचो इबाड करून जर तांच्या राजकीय कारकिर्दीन जर अशा पद्धतीन भांगराचे जर पान जोडटा जायत जाल्यार त्या भांगराक खरोच व्हॅल्यू उरतलो काय कितें, त्या भांगराक वालोर आसतलो काय कितें, ताचोय म्हाका दिसता तांणी विचार करचो पडटलो. या सगळ्या गजालींकडे तुम्ही खूप सोपेपणान पळयता आसतले, पुणून जेन्ना मनशाच्या अस्तित्वाचेर, जेन्ना मनशाच्या स्वताच्या गांवाचेर अशा पद्धतीचे संकट जेन्ना येता आणि मनशाक आपले भविष्य सगळें काळोखान लिपलेले जेन्ना दिसून येता तेन्ना मनीस पेटोवन उठता आणि हो पेटोवन उठ्ठा जो मनीस त्याच्या तोंडांतल्यान जी उतरां भायर सरतात ती उतरां खूप खर असतात. मागीर तुम्ही कितले हातान दोरे बांधले आणि कितले माथ्याक तिकल्यो लायल्यो म्हणून तातूंतल्यान तुमची सुटका जावपाक शकना, इतलेंच तुम्ही लक्षात दवरा, इतलीच आमची विनंती. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.